नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आणि मी तुम्हाला तळी भंडाऱ्यासाठी जी भाजी बनवली जाते तर ती भाजी दाखवणार आहे. तर इथे वांगे घेतलेले आहेत, तर ती हा भाग कट करून टाकायचा आणि बारीक बारीक असे वांगी कट करून घ्यायचे. इथं कांद्याची पात घेतलेली आहे. भाजीची सगळी तयारी झाल्यानंतर वांगी कट करायची आणि पाण्यात टाकायचे आणि बारीक बारीक कट करायची. भांड्यामध्ये तेल टाकायचं, कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेलं, लगेच टमाटर टाकायचं, कांद्याची पात टाकायची बारीक कट केलेली, बारीक कट करून घेतलेली वांगी टाकायची, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं गॅसच कमी करायचं का. यामध्ये हळद, लाल मिरचीची पूड, लाल तिखट, यामध्ये कोणतेही खडे मसाले धने नाही, फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या. तुम्ही घरगुती मसाले वापरू शकता, तुमच्याकडे तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता. इथं मी फक्त लाल तिखटात बनवणार. चवीनुसार मीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, फक्त मिक्स करायचं, जास्त परतून नाही घ्यायचं याला. इथं आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता झाकायचं, टोमॅटोला पाणी सुटतं, मंद आचेवर झाकून शिजून घ्यायचं. वांगी एकदम बारीक कट करायची, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. आणि अधूनमधून सो हलवून घ्यायचं आणि चेक करायचं. झाकून ठेवून मंद आचेवर शिजून घेऊ. इथं फक्त 2 मिनिटात वांगी छान शिजलेली. यामध्ये थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जास्त नाही टाकायचा, किंचितसा चवीला टाकायचा. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं. गॅस बंद. छान अशी भाजी तयार झालेली. तळी भंडाऱ्यासाठी नक्की बनवून पाही भाजी या पद्धतीने. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.